शेगाव शहरातील मातंग समाज बांधवांच्या वतीने लहुजी नगरमधील झोपडपट्टी बेकायदेशीररित्या तोडण्यात आल्याच्या निषेधार्थ 16 एप्रिल रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मातंग समाजातील संघटनांच्या वतीने शेगाव येथे काढण्यात आलेल्या या मोर्चाला शेगाव लहुजी नगर येथील रहिवासी उपस्थित होते। शेगाव शहरातील गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून स्थानिक नागरिकांनी तहसीलदारांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। या प्रसंगी मातंग समाज समन्वय समिती संस्थापक अध्यक्ष गजानन तायडे, नागेश पाटेकर, गोपाल तायडे, रामेश्वर पाटेकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता राम नावकार, शेगाव। मी या ठिकाणी शेगावमध्ये गेल्या 20 ते 30 वर्षापासून बसलेली जी वस्ती आहे त्या घरांना बेघर करण्याच्या अगोदरपासून त्या झोपडपट्टीला प्रोटेक्शन भेटावं यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन करतो, प्रशासनाच्या लक्षात आणून देतो। तरीसुद्धा या ठिकाणी क्रीडा संकुलाच्या नावावर त्या ठिकाणी मोठं व्यापारी संकुल होणार आहे, ज्यामध्ये करोडो रुपयांची डील झालेली आहे। ते डील हे जे कोण आहे ते तुम्हाला लक्षातच येईल। ते डील लवकरच आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणू। परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या गोरगरीब कुटुंबाला बेघर केलं यांचं पुनर्वसन करण्यासाठी आज आम्ही राज्यामध्ये गायरान जमिनीपासूनचा लढा देता वंचित बहुजन आघाडी, गायरान जमिनी असो, अतिक्रमणधारक असो, यासाठी सातत्याने या महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मोठं आंदोलन सुरू आहे। असं असताना आज या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या संघटना वेगवेगळ्या पक्षातील असतील, परंतु या खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा लढा आम्ही बंद करणार नाही। मी या ठिकाणी पोलिसांच्या सहारा घेऊन जे गोरगरिबांना दाबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे, की मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे। हे लोक गरीब लोक आहेत, पोलिसाच्या खाकीच्या वर्दीला भेटतात। निव्वळ यांना त्या ठिकाणावर काढलं, यांना दुसऱ्या एका टायमिंगच्या जेवणाची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था यांनी केली नाही। आजचा मोर्चा आमचा लहुजी नगर क्रीडा संकुल प्रकल्पग्रस्त जे नागरिक आहेत, शासनाने त्यांच्यावर 4 मार्च रोजी जी अतिक्रमण बुलडोजर कारवाई केली त्याच्या निषेधार्थ यांचं पुनर्वसन व पर्यव्यवस्था व्हावी यासाठी आम्ही गेल्या 17 मार्च ते 22 मार्चपर्यंत बुलढाणा जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसवर आम्ही उपोषणसुद्धा मातंग समाज समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही बुलढाणा कलेक्टरवर मांडलं होतं। त्यानुसार आम्ही दिनांक 11ला तहसीलदार साहेबांना पत्र दिलं आणि 16/4/2025 रोजी आक्रोश मोर्चाचं निवेदन देऊन समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व संघटनांच्या माध्यमातून शेगाव तहसीलवर आक्रोश मोर्चाचा आयोजनाचा इशारा आम्ही शासनाला दिला होता। त्यानुसार आज आम्ही इथं तहसीलवर मोर्चा काढलेला आहे। यांचं पुनर्वसन व्हावं। पुनर्वसन पर्यव्यवस्था जर नाही झाली तर मातंग समाज समन्वय समिती मुख्यमंत्र्याच्या दालनात मुख्यमंत्र्याला घेराव सुद्धा करेल, असं मी तुम्हाला ठणकावून सांगतो। जय भीम, जय लहुजी।